जुगाराचा अड्डा किंवा जुगाराचा धंदा तुम्ही ऐकला असेल, पण जुगाराचा मॉल कधी तुम्ही पाहिलाय का? पाहिला नसेल तर कधी ऐकलाय का? हा मॉल आहे पुण्यामध्ये. जुगाराचा मॉल म्हणता येईल असा प्रकार राजरोसपणे इथं सुरू आहे, तोही पोलीस स्टेशन पासून अगदी काही मीटर अंतरावर. जुगाराच्या या मॉलची एक चित्रफितच झी24 तासच्या हाती लागली आहे. पुण्यातल्या शुक्रवार पेठेतील नाईक बिल्डिंग मध्ये हा जुगाराचा मॉल सुरू आहे. पहा काय चाललंय पुण्यामध्ये. इथून खडकमाळ पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे. या ठिकाणी मटका, डॉट, चक्री, अंदर बाहेर असे जुगाराचे कित्येक प्रकार एकाच छताखाली उपलब्ध आहेत. त्यामुळेच या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी शेकडो लोक जमा होतात. एक नामचीन गुंड हा मॉल चालवत असल्याचा आरोप जांबुवंत कांबळे यांनी केलाय. बोपखेलच्या सामान्य नागरिकांवर पोलीस अमानुष लाठी हल्ला करतात, तशीच कठोर कारवाई अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलीस कधी करणार असा सवाल त्यांनी केलाय. अशा बेकायदेशीर धंद्यांपासून गुंडांचं पालन पोषण होतं आणि ते समाजाच्या स्वास्थ्यासाठी एकदम हानिकारक आहे. या जाणीवेतनं दलित पॅंथर हा प्रयत्न करत आहे. पुण्यातल्या मॉलमध्ये चालणाऱ्या या जुगाराच्या अड्ड्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी. मॉलमध्ये गेल्यानंतर अनेक वस्तू एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी आपल्याला असते. तसाच काहीचा प्रकार मात्र जुगाराच्या बाबतीत पुण्यातल्या शुक्रवार पेठेतील याच नाईक बिल्डिंगमध्ये पाहायला मिळतोय. आपल्याला जी समोर दिसते ती शुक्रवार पेठेतील नाईक बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये जुगाराचा मॉल म्हणता येईल असा प्रकार पाहायला मिळतोय. जुगाराचे अनेक प्रकार या बिल्डिंगमध्ये एकाच छताखाली सुरू आहेत. मटका असेल, पत्ते असतील, आणखीन काय चक्री किंवा इतर जुगारातले अनेक प्रकार जे सामान्य माणसाला माहीत नाहीत असे अनेक प्रकार या ठिकाणी चालू असतात. समोर एक स्नॅक सेंटर सुरू आहे. त्या स्नॅक सेंटर मधूनच या जुगाराच्या मॉलमध्ये जायला एंट्री आहे. आतमध्ये गेल्यानंतर मोठ्या बिल्डिंग संपूर्ण बिल्डिंगमध्ये फक्त जुगार चालतो. या ठिकाणी अनेक प्रकारचा जुगार खेळता येत असल्यामुळं अनेक 300 ते 400 लोक एका वेळी या ठिकाणी आतमध्ये जुगार खेळत असतात आणि रात्री उशिरापर्यंत पहाटेपर्यंत हा जुगाराचा मॉल सुरू असतो. मात्र पोलिसांकडून कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाहीये किंवा पोलिसांकडे तक्रार करून देखील पोलिसांनी दुर्लक्ष केलंय असा आरोप होतोय. नामचीन गुंड हा जुगाराचा अड्डा चालवत असल्याची माहिती पुढे येते किंवा तशा प्रकारचा आरोप केलेला जात आहे. काही महिन्यांपूर्वीच म्हणजे 4 महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी मोठी रेड या ठिकाणी केलेली होती. ती 70 ते 80 लोकांवरती कारवाई केलेली होती. मात्र त्यानंतर देखील हा प्रकार या ठिकाणी राजरोसपणे सुरू असल्याचं चित्र पुढे येत आहे. के पाठक नागपूरवरून पुण्याला नवीनच आयुक्त म्हणून आलेले आहेत. नागपूरमध्ये गुंडगिरी रोखण्यात त्यांना अपयश आलं होतं. त्यानंतर बक्षिसी म्हणून त्याचीच बक्षिसी म्हणून त्यांना पुण्याचं आयुक्त पद मिळालेलं आहे. मात्र पुण्यामध्ये दिवसाढवळ्या मारामाऱ्या गुंडगिरी सुरू आहे. पुणे पोलिसांची खरोखरच अशा प्रकारावर कारवाई करण्याची इच्छा आहे का याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.